अतिशय आनंदाचा हा क्षण आहे स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार टीमसाठी. साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धेचा फायनल डे, फायनल नाईट, साहेबांचा वाढदिवस. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत मैदानामध्ये आणि मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ झालेली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तनाची. मायक्रोफोनवर येत आहेत आमचे सहकारी समालोचक, ज्यांची एक आगळी वेगळी शैली आहे समालोचन करण्याची. कमेंट्री की परिभाषा उन्होंने बदल दी है. नाम है बाबूशाह. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो माइक चेक. बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर अजय सर. सबसे पहले देखिए फिर से एक बार मुबारकबाद देना चाहेंगे यहाँ से. जश्न का माहौल देखिए अभी भी यहाँ पर जारी है. प्रताप सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे जिनका जन्मदिन और इनके जन्मदिन के अवसर पर ये प्रतियोगिता का आगाज किया गया था. या ठिकाणी आदरणीय प्रताप शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कळवत आहेत बंटी शेळके फ्रॉम NR बोरपाडा. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. तो चलिए अंपायर से गुजारिश करना चाहेंगे तो चलिए यहाँ पर बात करेंगे दादा का. देखिए जन्मदिन का बर्थडे का सेलिब्रेशन तेजी से चल रहे हैं और बिलास मते देखिए रानल टीम ये लगातार 2 मैच जीतने के साथ साथ है एक स्वीटर एक क्वार्टर से भी ज्यादा गर्मी भरती है यहाँ से. तो चलिए एक और मुकाबला की तरफ चलते हैं. तो चलिए अंकित दादा माली आपसे गुजारिश करना चाहेंगे आपका पैकेट लेकर जाइए. अंकित दादा माली. तो चलिए दोनों टीम का 12 मैन 12 खिलाड़ी क्या आ चुके हैं. तो चलिए बात करेंगे खास करके कुलसती टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे उनके साथ 12 मैन अभी तक देखिए यहाँ पर उपस्थित नहीं है. ये चलिए भाई मिडॉन और मिडॉप के बीच से खेला गया. आउटफील्ड काफी तेज है और आता हुआ देखिए यहाँ से 4 रन. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर चौका आता हुआ यहाँ से. मैच 5 ओवर का है. खास देखिए हम देख सकते हैं अब जो फोटो सेशन अब स्क्रीन पर देख सकते हो कि दादा को लगातार बधाई देखिए यहाँ पर मिलता हुआ. चलिए कोलकाता टीम के मुझे लग रहा है शायद अब 12 खिलाड़ी आ चुके हैं. दादा इतना समय क्यों लगाए, 12 तो बज चुका है. चलिए स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे रुद्रा. मुझे लगता है अब रानल गांव को वापस जागना पड़ेगा भाई क्योंकि अंतिम मैच भी खेलना है. अरे चलिए खराब खेल है. अंपायर कॉल देखिए नो बॉल सर. उसके साथ देखिए फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन. करिश मात्रे ज्यादातर ऐसी चीजें करते नहीं है लेकिन एक क्रिकेट एक ऐसा चीज है ना आपको मशहूर कर देता है कभी कभी.
मुजरिम बनने पर। कहते ना इंसान मुजरिम बनता नहीं है, बनाया जाता है। शायद मुझे लग रहा है डीआरएस की मांग भी यहाँ ले लिए हैं, गेंदबाज ने लिए हैं, यहाँ पर फील्डिंग वाली टीम ने लिए हैं कि नो बॉल नहीं है। अंपायर डीआरएस है। हाँ चलिए, तीसरी अंपायर का यहाँ से काम सानू कुरैशी सर देखिए, हम देख सकते हैं तीसरी अंपायर के रूप में। जब तक देखिए डिसीजन पेंडिंग है, यहाँ से चौका तो आया है लेकिन से नो बॉल भी उसमें मिला था, लेकिन अभी जो तीसरी अंपायर डीआरएस लिया गया है उसका डिसीजन पेंडिंग है। आप स्क्रीन पर देख सकते हो, खिलाड़ी भी स्क्रीन पर देख सकते हैं। नो बॉल कॉल्स। भलाई बैटर थोड़ा फोल्ड हुए थे लेकिन गेंद बहुत ऊपर थी भाई, और फ्रीट बरकरार रहेगा, इसलिए अंपायर कॉल ज्यादातर वही बरकरार रहता है, फ्रीट। आज बहुत सारे यहाँ पर बीमर गेंद दिखने को मिल रहा है और फ्री हिट का गेंद है, तो फिर नतीजा देखिए भाई। अब यहाँ पर देखिए डगआउट पर छक्के आने के साथ धतिंग 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 धतिंग। बहुत बढ़िया। देखिए कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है। हर गेंद पे आपको फ्री हिट मिलता नहीं है, लेकिन जब जब मिलता है उसका फायदा। राउंड द विकेट्स इस बार, और इस बार भी देखिए कवर पॉइंट के ऊपर से खेला गया है। आउटफील्ड यहाँ की बड़ी तेज है भाई, ईडन गार्डन के जैसे तेजी से भागता हुआ। ओ गेंद को क्या रोका गया? एफर्ट तो बड़ा कमाल का है, लेकिन रनआउट का मौका भी था लेकिन जाने दिया। तेजी से भागकर तीसरा रन कंप्लीट करते हुए अच्छा फील्डिंग। इसलिए तो कहा जाता है बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से। क्योंकि मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 18 रन। करिश फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए मिड ऑफ को हटाकर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर रखा गया है। जड़ पर रखे थे, खोद कर निकाले गेंद को और दूसरा रन भी कंप्लीट कर लिया। बड़ा तेजी से भागते हुए देखिए यहाँ से एकदम देखिए ब्लैक ड्रेस कोड के साथ हम कह सकते हैं, और ब्लैक कोबरा के जैसे यहाँ पर डस मार रहे। कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो सांप बड़ा हुआ छोटा लेकिन डसने का अंदाज वही रहता है। ये देखिए भाई ऊंचाई तो ली है लेकिन इस बार लंबाई नहीं। कहते हैं ना रात के 12 बजे के बाद है भाई शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था, और यहां से बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। मैं बिल्कुल भी पीता नहीं, बिल्कुल भी नहीं। वो लोग बोले बाबूला बहुत पीता है, लगता है उसका याद आ रहा है। करेश मात्रे देखिए आखिरकार सफलता हासिल करते हुए। थोड़ा विकेट पर अजय सर ये चीज देखने को मिल रहा है, शाम से टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा धीमा आ रहा है, और करेश देखिए उतना गति भी नहीं दे रहे थे। समझ चुके थे पहले वो जिस तरह से 2 चौके लगने के बाद है कि अगर गति है तो फिर बल्लेबाज को एक अच्छा टाइमिंग प्लेसमेंट देने में कहीं मुश्किल नहीं रहता है। और न्यू बैटर बात करेंगे यहाँ से प्रति के साथ हुए, लेकिन आउट होने वाले बैटर की बात कर लेंगे। ओमकार देखिए यहाँ से, लेकिन और रुद्रा देखिए अभी तक वो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। रुद्रा मेहता देखिए बात करेंगे, ओवर कंप्लीट हो चुका है, अब रुद्रा स्ट्राइक पर आ चुके हैं। 5 ओवर मैच रहेगा। और गेंदबाजी की बात कर लेंगे भाई, गेंदबाजी में आते हुए तुषार जोशी, और बहुत बढ़िया देखिए पहले थोड़ा रूम बनाए थे हल्के से, जैसे गेंद देखा लेन आगे है एकदम से, और दिशा दे दी यहाँ पर
बहुत बढ़िया फील्डिंग कवर के फील्डर ने जाकर जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए 1 रन आता हुआ। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे पहला मैच देखिए पहले बैटिंग करते हुए बिलासमुती रानाल टीम ने एक बड़ा स्कोर बनाए और वापस जब फील्डिंग में टीम उतरी फिर वहां देखिए लो स्कोर में रोक लिए सामने वाली टीम को। बहुत बढ़िया गेंदबाज फिर से एक बार तैयार और इस बार देखिए थोड़ा कट खेलना चाहते थे लेकिन डिवेस्टा कवर तैनात है। पहला रन और फंस गए यहां से, फंस गए। रनिंग बिटवीन ने देखिए एकदम से खराब था भाई यहां से और प्रतीक इस देखिए रुद्रा की तरफ देख रहे हैं भाई और उन्हें यही बता रहे हैं भाई कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। ठोको डीजे। रनआउट होते हुए यहाँ पर एक अच्छा साझेदारी लग रहा था बनेगा दोनों बैटर के बीच में, लेकिन प्रतीकेश भी थोड़ा धीमा पड़ गए। थोड़ा नजरें घुमाए रुद्रा की तरफ देखें। रुद्रा मेहरा आपने मुझे चोट दिया बहुत गहरा और डगआउट की तरफ चल पड़े भाई और वहां पे जाएंगे रुद्रा मेहता। तो यहाँ बात कर लेंगे नए बैटर यहाँ से आते हुए साहिराज पाटिल की बात करेंगे। क्या बनेंगे यहाँ पर गेंदबाज के लिए बड़े कातिल। और गेंदबाजी की बात करेंगे तुषार जोशी भाई अपना खेमा में लाए हैं हल्की सी खुशी, क्योंकि रनआउट से हो कैसे भी हो विकेट जब मिल जाता है मनोबल बढ़ जाता है। ये भाई सीधा आते ही देखिए उल्टा खेलना शुरू कर दिए। क्या कमाल के यहाँ से क्या लगता है जिस तरह से आते ही रिवर्स खेले अजय सर, ये सुबह चाय से शुरू कर रहे हैं या दूसरा कुछ चीज से? चाय मुझे लगता है ब्रेकफास्ट पहला करते हैं बाद में चाय लेते हैं। दादा का बर्थडे देखिए धूमधाम पूरा मनाया जाएगा भाई फाइनल डे के अंतिम समय तक, लेकिन से बहुत बढ़िया देखिए तुषार जोशी। ओ ये देखिए भाई खोद कर निकाला गया यहाँ पर। चिराग दादा आज एकदम मूड में लग रहा है भाई। तो चलिए बात करेंगे यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 रन 23 तक पहुंचा है। और ये चलिए इस बार थोड़ी सी पाले पर था, फील्डर हैं लेकिन बन जाएंगे दर्शक। और रुद्रा देखिए अभी तक बता रहे हैं भाई कि कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। चलिए रुद्रा यहाँ पर मेहता ने बताया भाई कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की। और हिम्मत ना हारी करो मैदान में, अभी तक आदत बन चुकी है लड़ने की। और एक बार देखिए मिड ऑन के फील्डर थे भाई, उनके सर के ऊपर से गेंद गुजरता हुआ और एक चौका आता हुआ यहां से देखिए। अब रुद्रा की गाड़ी चल रही है पम पम। क्या बात है। बहुत बढ़िया देखिए यहां से दूसरा ओवर का खेल समाप्त हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ स्कोर की बात करेंगे। स्कोर कहां पहुंचा है भाई 31 रन। ओहो चिंगो चिंगो, क्योंकि 2 विकेट भी गवाए और उसके बावजूद देखिए 2 चौका आने के साथ बहुत बढ़िया। देखिए अभी भी देखिए बात करेंगे 18 गेंद बचाए। बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले।
कुरैशी सर देखिए एकदम से तीसरी अंपायर की रूप। तो चलिए अब देखिए तीसरा ओवर लेकर हरीश मलावकर देखिए बात करेंगे। नई गेंदबाज उभरती सितारे साइड। अरे ये थोड़ा मुझे लग रहा है जो उनका जो पैर का एक्शन है ना थोड़ा पथिराना का अंदाज में। और ये चलिए भाई क्या हो रहा है, ओवर थ्रो देखिए लेने का देना पड़ गया भाई। ये छोटी छोटी गलती मत करिए भाई। 2 रन आ गया। हमारे अल्पेश गायकवाड़ सर देखिए दादे का बर्थडे का सेलिब्रेशन का केक का आनंद लेते हुए, लेना ही चाहिए, कल रात 12 बजे तक लीजिए। बात करेंगे यहाँ पर अजय गरज सर, कल रात का 12 बजे तक यहाँ केक कटेगा और बटेगा भी। सबको यहाँ पर आनंद दिया जाएगा। तो चलिए यहाँ से बात कर लेंगे। इसके बाद भी मुझे लग रहा है और 2 मैच है। ये देखिए चढ़ में रखना चाहते थे यहाँ पर। एक सिंगल आता हुआ है, 1-1 रनों से देखिए टोटल आगे पहुंचेगा। लेकिन जो आज का दिन का बात करेंगे ना, दिन ही रात का भाई जो रन बना था 99 का टारगेट, और उसके बाद देखिए स्कोर यहाँ पर ज्यादा बड़ा नहीं दिखाई दिया। उसके बाद है कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। स्कोर देखिए 34 तक पहुंचे हैं। अब देखिए फुल टच बनाकर खेले हैं यहाँ से, और फील्डर वहां पर है, और जब तक वहां से गेंद वापस आ जाता तब तक देखिए और एक सिंगल आता हुआ भाई। ये चलिए भाई ये थोड़ा ओवर थ्रो से नाखुश है यहाँ पर करेश, कहीं लेने का देना ना पड़ जाए भाई। बहुत बढ़िया देखिए 2 ओवर में रन अच्छा खासा आया, लेकिन ये ओवर में देखिए अभी तक बांध कर रखे हैं। और अब देखिए थोड़ा सा रूम मिला है और वाइड स्लॉन्ग ऑफ को चुने भाई, और फील्डर को बीट भी करके गया और चौका भी देकर गया। साईराज देखिए चौके के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा 39 रन। और इस बार देखिए थोड़ा क्रॉस द लाइन है, खेलने चल पड़े यहाँ पर। 1 रन आता हुआ, और ये भी देखिए लेग बाई से 1 रन आता हुआ। और टीम का स्कोर देखिए 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 40 तक पहुंचे हैं। लेकिन अभी भी अंतिम 12 गेंद बचा है भाई। कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। क्योंकि 2 विकेट गिरने के बावजूद भी यहाँ पर रुद्रा मेहता और उनके साथ देखिए बात करेंगे। साईराज ने फिर से एक बार फूल खिलाए हैं, लेकिन देखते हैं ये फूल कब तक खिलेगी। लेकिन मैदान पर देखिए क्या भाई, ये पानी इतनी ठंड में, ओहो काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का। पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। ठोक दीजिए। चलिए बाबिया हमारे कैमरामैन देखे इंतजार हमारा कर रहे थे रास्ता पहले रातों से। बाबू साहब चलिए डीजे वाले मेहनत करते रहिए, कभी आपको भी आईपीएल में मौका मिल जाएगा 1 करोड़ में। और ये चले उड़ाया हवाई फार तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया भिवंडी स्टेशन। 6 रन। थँक्यू डीजे। बघा उद्याच्या मॅचेस ह्याप्रमाणे असतील। पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे। साईश खारबाव विरुद्ध बिहान एंटरप्राइजेस नांदकर।
दोन्ही संघांनी 8:45 वाजेपर्यंत येथे रिपोर्ट करायचा आहे. आपल्याला लवकरात लवकर सामने उद्या सुरू करायचे आहेत. आणि त्यानंतर दुसरा सामना पहिल्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय बजरंग कारिवली. खारबाव आणि नानकर यांच्यामधून जो संघ जिंकेल तो संघ जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध खेळेल. आणि तदनंतर उद्याचा तिसरा सामना असेल बिग मॅच रिग्नेश 11 गोरसई बी विरुद्ध टेंभवली वानू स्पोर्ट्स टेंभवली. चौथा सामना असेल उद्याचा जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध ऐरोली कोळीवाडा. आणि तदनंतर रांगनोली टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जे पहिले 2 सामने होतील त्यांच्यातून जो संघ विजेता होईल त्या संघाविरुद्ध रांगनोली संघ खेळणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल्स फायनल मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच दरम्यान एक उत्तुंग षटकार पुन्हा एक चलिए भाई बात करेंगे अजय सर कल का शेड्यूल निश्चित रूप से जानकारी देना बहुत जरूरी है, लेकिन यहाँ पर करिश ने देखिए फिर से एक बार अपने आप के ऊपर भरोसा दिखाए थे, लेकिन पहली गेंद पर छक्के खाए, उसके बाद चौथी गेंद के पर छक्का, और क्या बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलता हुआ। बैटर की बात कर लेंगे तो भाई रुद्रा, देखिए भाई रुद्रा ने पूरी तरह से देखिए यहाँ पर मैच फिर से हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश कर रहे थे भाई, लेकिन हेलीकॉप्टर देखिए हर गेंद पर उड़ाना इतना आसान नहीं रहता है, लेकिन साथी बल्लेबाज को यहाँ पर बल्ले दे रहे हैं भाई। अभी भी एक ओवर यहाँ से बचा है भाई, इसके बाद है रन आउट हुए बैटर्स, लेकिन चलिए भाई यहाँ से एक रन आएगा यहाँ पर, लेकिन अभी भी एक गेंद बचा है डीजे। चलिए बात करेंगे रुद्रा, यहाँ पर देखिए लगातार संघर्ष कर रहे हैं भाई, साथ ही खिलाड़ी को बलि भी दे रहे हैं। कहते ना संघर्ष का राज जितना अंधेरा होता है सफलता का सूरज उतना तेज चमकता है। देखते हैं कल सूरज से पहले कौन यहाँ चमकता है आज की रात में। यहाँ पर सिंगल लेंगे, क्या स्ट्राइक रखना चाहेंगे या दूसरे के लिए भागेंगे? नहीं भाई, ये कोई भी मौका नहीं छोड़ना चाहते हैं। कितनी तेजी से भाग रहे हैं, क्या इनका नाम रुद्रा एक्सप्रेस दे दें भाई। और ये चलिए बात करेंगे 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। 4 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बात करेंगे ना 56 रन तक पहुंच गया। ओह बहुत ही यहाँ पर रन यहाँ पर लूटा गया है कहीं ना कहीं। अल्पेश सर कहते ना कब्रिस्तान पर हड्डियां काफी पड़ी है, लेकिन अभी तक जवानी वाली बातें ना छूटी। तो यहाँ पर करेश और बाकी के गेंदबाजों ने रन लुटाए हैं, लेकिन रन बचाने वाली बातें ना बनी। लेकिन रुद्रा देखिए बता रहे हैं भाई शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, और दिल्ली कहता है कि मैच अभी काफी कुछ जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर रुद्रा मेहता जिंदा है। रुद्रा मेहता क्या कहता। और नई गेंदबाज की बात करेंगे प्रशांत, देखिए भाई अंतिम ओवर डेट ओवर थोड़ा सा यहाँ पर संभल बोझ कर गेंदबाजी करनी होगी, लेकिन देखते हैं रुद्रा इस वक्त नॉन स्ट्राइक पर है। और न्यू बैटर देखिए जतिन, देखिए बात करेंगे यहाँ से 1 रन लेंगे, दूसरे के लिए नहीं भाई, रुक गए सिंगल से। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 57 रन। 57 रन, 2 विकेट गिरा, लेकिन उसके बावजूद भी देखिए एवरेज कितना बढ़िया बना कर रखे। इसलिए कहते हैं ना समंदर में मुट्ठी भर शक्कर डालने से उसमें नमक कम नहीं होता है भाई। 1-2 विकेट सफलता लेने से आप मैच में पूरी पकड़ नहीं पाएंगे। ये चलिए भाई रुद्रा के बल्ले से, लेकिन इस बार फंस गए भाई यहाँ पर। विकेट गिरता हुआ यहाँ पर रुद्रा के रूप में बड़ा विकेट।
चलिए नहीं बैटर देखिए इस वक्त आते हुए और उनके सामने देखिए गेंद यहाँ पर लगभग 4 गेंद बचा है। गौरव देखिए यहाँ से इस वक्त बल्लेबाजी रुद्रा, एक सेट बल्लेबाज आउट हुए और उनकी टोटल की बात करेंगे 36 रनों का इनिंग्स रहा, बहुत बढ़िया इनिंग्स है। ये देखिए भाई गौरव आते आते भाई कितना तेज बल्ला को घुमाया, लेकिन गेंद देखिए ऑफ स्टंप से बाहर, बिन पायल से बजी घुंघरू, पायल की झनकार दिल चुराएगी भाई मैच ने। मैच चुराना है तो बल्ले से रन, दूसरे के कंधों में हमेशा जनाजा और खुद के कंधों में जिम्मेदारी। 4 गेंदें शेष, टीम का स्कोर 58 रन। अरे चलिए यहाँ पर गौरव एक सिंगल निकाले, दूसरे के लिए भी देखिए तेजी से भागते हुए, और क्या यहाँ पर पहले बिकार दिए थे गेंदबाज या नहीं। तीसरी अंपायर यहाँ पर अंपायर ने रेफर किए खास करके, क्या बैटर यहाँ से आउट है या पहला गेंदबाज ने हिट कर लिया विकेट को। तीसरी अंपायर देखिए लिया गया, स्क्रीन पर भी देख सकते हैं। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर टेक्नोलॉजी कितना अच्छी, देखिए यहाँ पर ग्रामीण टेनिस क्रिकेट से तो चलिए बैटर यहां से आउट है। रनआउट देखिए यहां से, जहां पहला बेल गिर चुका था, दूसरे बेल विकेट में देखिए था, तभी गेंद जाकर डायरेक्ट है। और यहां से देखिए बात कर लेंगे, बैटर आउट होते हुए, लेकिन यहां पर मौका है, चलते हैं थोड़ा डीजे के पास। चलिए अभी बात कर लेंगे यहाँ पर 3 गेंद अंतिम शेष है भाई, और टीम का स्कोर बात कर लेंगे 59 है। देखते हैं कहां तक ले जाएंगे। और स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे गौरव, अरे ये चलिए भाई थाम दिया गौरव, 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। निश्चित रूप से प्राण है देखिए, जिनका जन्मदिन भी है, मुबारकबाद ढेर सारी दी गई। और यहाँ पर देखिए गौरव ने आखिरकार बता दिया भाई, 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं सारा बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला नको। बहुत अच्छे हमारे डीजे ने साथ दिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 65 रन। गेंद की बात कर लेंगे, अभी भी 2 गेंद से भाई यहाँ पर अपने फॉलो थ्रो में देखिए, यहाँ से कोई रन नहीं, लेकिन जाओ टोटल ढूंढना चाहते थे वो टोटल तक पहुंच गए भाई। लेकिन कहते हैं ना, किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। भलाई यहां से अंतिम गेंद यहां से, और आखिरी गेंद भी कांटा बदला और बल्ले को छुआ, हल्की सी आवाज है। और अंपायर की देखिए नजरें निगाह कितनी अच्छी, जितना भी तारीफ किया जाए शायद उतना ही कम। स्कोर की बात कर लेंगे, स्कोर कितना पहुंचा है 65 रन, और जीत के लिए 66 की जरूरत है। अगर ये मैच बादवर टीम जीत सकती है तो फिर ऐसा बल्लेबाजी करनी होगी, कहते ना, उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी
जो विराट कोहली में झलकती है। क्या करिश वो काम कर पाएंगे या रुकने में कामयाब हो जाएंगे, ये सब सुनने के लिए आगे की हाल चलेंगे। विशाल पाटिल सर देखिए बात करेंगे। थँक्यू सो मच बाबू शहा सर. लक्ष जे ठेवलं गेलं 65 पहिल्या सत्रामध्ये बनवलं गेलं आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली कामगिरी, चांगली बॅटिंग आपण रुद्रासी पाहिली. जसा बॅटमधनं तब्बल 2 षटकार आणि 4 चौकार आणि 13 चेंडू फेस करत असताना त्याने 36 बनवला. अप्रतिम इनिंग. आणि त्याच कंपॅरिझन मध्ये आपण पाहिलं तर त्याला तितकी चांगली साथ साईराजने देखील दिली. साईराजने देखील 15 धावा बनवला आणि या 2 चांगल्या इनिंगच्या जोरावरती एक मॅच विनिंग टोटल सेट केलंय कोलशेट टीमने अगेन्स्ट टीम भातवड बी. बट आपण हे विसरू शकत नाहीये की भातवड मध्ये करिश म्हात्रे आहे आणि भरपूर चांगले चांगले बॅटर्स आहेत. बघा बाला देखील आहे, त्याचप्रमाणे करिश स्वतः आहे, त्यानंतर सागर देखील आहेत. बॅटिंग क्रम मजबूत आहे. बघा 5 ओव्हरची मॅच 66 चेस करण्याकरिता तुम्हाला 1 किंवा 2 चांगल्या इनिंग हव्या आहेत आणि या टीम मध्ये ती क्षमता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना करिश म्हात्रे आणि त्याच्या समोर आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय तुषार जोशी. पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घ्यावा लागेल. बघा अशा परिस्थितीमध्ये करिशने भरपूर वेळा चांगला खेळ केलेला आहे. कारण व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पावसाळ्यामध्ये बालाजी एकच टीमसाठी भरपूरदा किती चांगल्या इनिंग्स त्याला खेळताना पाहिलंय. व्यावसायिक क्रिकेट असो स्पेशली ग्रामीण क्रिकेट आपल्या गावासाठी तर नेहमीच करिश म्हात्रेला आपण लीड करताना पाहतो, पुढे पाहतो, गोलंदाजी देखील करतो आणि बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आहे. पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश तयार होतो. 66 धाव्यांचं लक्ष. अजून देखील यानंतर आपल्याला जे सामने पाहायला मिळणार आहेत यानंतर आय थिंक कारिवली त्यांच्या विपक्षामध्ये या सामन्याचा विजेता संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहिला होता अशा दिवसामधला, त्याच्यामध्ये बाजी मारली अगदी सहजरित्या विलासमूर्ती राहणार संघाने. आता त्यांच्या विपक्षामध्ये कोण खेळणार आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हा सामना यानंतरचा सामना त्यामध्ये कारिवली टीमने फार इम्प्रेस केलं. बिकॉज एक नवीन संघाची कराराने बांधणी झाली आणि एक नवीन टीम त्यामध्ये आपण जतीन पाटीलचा अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहिला होता कारिवली टीमच्या माध्यमातून आणि तो संघ देखील आपल्याला या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये दिसेल. पण सध्याच्या घडीला या लढतीमध्ये कोण बाजी मारेल, पलटवार करेल का करिश म्हात्रे की 66 डिफेंड करताना आपल्याला दिसेल कोलशेत संघ. खेळाला होती सुरुवात. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल. पहिलं षटक गणेश गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर करिश म्हात्रे. 66 6 चेज. फील्ड प्लेसमेंट 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, 1 फिल्डर डीप मिड विकेटला आहे आणि 1 फिल्डर लॉंग ऑफला आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय. अंपायरने सांगितलंय की हा नो बॉल आहे
आय थिंक पिचिंग बाहेर झाली की काय, नो बॉलचा इशारा. थोडी खराब सुरुवात दरम्यान पाहायला मिळत आहे. फ्री हिटचा बॉल असेल आणि ही संधी आहे, कारण अगदी पहिल्या षटकापासून जर मोठे फटके आले, मोमेंटम जर शिफ्ट झाला तर हे टोटल चेस करणं थोडं इझी होऊ शकतं. हा बॉल देखील दिशा खराब, पुन्हा एकदा अतिरिक्त रन इथनं मिळेल. वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गणेशचा दिसतो, कारण त्याला देखील ठाऊक आहे की करेश एक चांगला फलंदाज आहे. तसा अगेन जर इथनं लाईन अँड लेंथ मध्ये मिस्टेक झाली तर बॉल फक्त एकच दिशेने जाताना दिसू शकतो, बाउंड्री लाईनचा बाहेर. पण फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिटचा बॉल, लोवर फुल टॉस आहे, मिसटायमिंग आहे, बट फ्री हिट आहे, त्याचा फायदा मिळेल. एक सिंगल कंप्लीट. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 3 धावा धाव फलकावरती. लोवर फुल टॉस होता, कुठे ना कुठे मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता करेशने, बट मिसटायमिंग. बॅटचा अगदी खालच्या भागावरती तो बॉल लागला होता. फक्त एक मिळेल. सिंगल धाव फलक आता 3 वरती आहे. तुषार जोशी हा देखील एक चांगला खेळाडू. पॉवर प्लेचा फायदा घेणं आवश्यक असेल, कारण पॉवर प्लेच्या 2 षटकांना जर कॅपिटलाइज केलं तर ही लढत फार चांगली पाहायला मिळेल आपल्याला. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटांनी बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. प्लॅन जर आपण पाहिला गोलंदाज गणेशचा तर तो क्लिअर दिसतोय की दूर ठेवायचा आहे फलंदाजाच्या रीच पासून, कारण पहिले 2 चेंडू देखील आपण जे पाहिले जे एक्स्ट्रा स्वरूपाने राहिले त्याच्यामध्ये एक नो बॉल होता, व्हाईट बॉल होता. व्हाईट लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल यावेळेस देखील लोवर फुल टॉसेस होता. मिड विकेटला आहेत फिल्डर, मिसफिल्ड देखील झाली. दुसऱ्या धाब्यासाठी परतणार का, नकारलंय. कारण बहुतांश वेळा आपण पाहिलेलं आहे की मिसफिल्ड वरती जेव्हाही रन घेण्याचा प्रयत्न केला जातो, मोस्ट ऑफ आपण फलंदाजांना रनआउट होताना पाहिलंय. त्या अनुषंगाने फक्त एकच धाव आपल्याला लास्ट बॉलवरती पाहायला मिळाली. बघा 2 एक्स्ट्रा या षटकामध्ये जरूर आला, बट 3 चेंडूंच्या खेळामध्ये धाव फळक जर आपण पाहिले तर फक्त आहे 4. अजून देखील एकही बाउंड्री या षटकामध्ये आली नाहीये. बाउंड्री आली नाहीये, बट यावेळेस चांगला फटका. इनफिल्डला क्लिअर केलंय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग जरूर करतात, बट बॉल निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला दमदार फटका. बॅटर करेश मात्रेचा बॅटमधनं हा चौकार. चौकार दरम्यान येतोय. करेश म्हात्रेची विकेट खऱ्या अर्थाने कोलशेट टीम साठी इम्पॉर्टंट असेल, कारण हा बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर हे टोटल चेज होण्याच्या शक्यता देखील तितक्याच जास्त आहेत. चौकार, पहिली बाउंड्री करेश म्हात्रेचा बॅटमधनं येते आहे आणि धाव फलक आता 8 वरती. जे मी म्हटलं की पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल, आता सुरुवात तर केली आहे. आणि पुन्हा एकदा इनसाइड आउट, बट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. मॅचची गोल्डन विकेट. जस्ट मी सांगितलं की करेशची विकेट इम्पॉर्टंट असेल आणि करेश इथनं बाद झाला. बघा हाफ वॉली दिली होती, वाईड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्यास खऱ्या अर्थाने निमंत्रण दिलं होतं. ते निमंत्रण स्वीकारलं जरूर, बट प्रोटेक्शन होतं डीप एक्स्ट्रा कव्हरला. कॅच पकडली गेली, पहिली सफलता दरम्यान इथनं मिळेल आणि हा मोठा धक्का. परेशला देखील अजून माफी सुद्धा करेशला अजून देखील विश्वास होत नाहीये, कारण वाईड ऑफ स्टंप, फुल लाईन डिलिव्हरी, ड्राईव्हचा फटका, प्रॉपर टायमिंग देखील होतं, बट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवले गेले होते. जे ट्रॅप रचलं होतं त्याच्यामध्ये करेश अडकला. पहिला धक्का. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये बाला तरे. बाला तरे क्रमांक 3 वरती दरम्यान येतोय. आता करेश नंतर या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर सागर अजून देखील सागर सेना बाकी, बट बाला तरे हा महत्वपूर्ण खेळाडू या टीमचा. बाला आला क्रमांक 3 वरती. हा देखील जर आपण पाहिला तर लोवर फुल टॉस होता, बट आता लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. पहिला षटक अजून देखील सुरू आहे, कारण या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 अतिरिक्त चेंडू आतापर्यंत टाकलेत. बट महत्वाची गोष्ट काय राहिली कोलशेट टीमसाठी की करेश म्हात्रेची विकेट या पहिल्या षटकामध्ये आलेली आहे, कारण लक्ष चांगलं सेट केलंय.
5 ओव्हरचा सामना, 65 धावा बनवला गेला, 66चं लक्ष्य आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अपोनंट टीमचा सर्वात महत्वाचा फलंदाज डगआउटमध्ये. स्विचेट खेळायचं होतं, अपील देखील इथं केली जात आहे, अजून देखील अपील सुरू आहे, बट अंपायर्सने नकारलं आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील समाप्त झाला पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये 1 रन्स 9 आणि करेश म्हात्रेच्या स्वरूपामध्ये एक धक्का लागला भादवड बी टीमला. उद्याचा जो शेड्यूल आहे त्याची माहिती थोडी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्याच्या दिवसामध्ये ठीक सकाळी 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. साई स्पोर्ट्स खारबाव त्यांच्या विपक्षामध्ये विहान एंटरप्राइजेस दानकर आणि त्यानंतर ठीक 10 वाजता आपल्याला सामना पाहायला मिळेल जे बजरंग स्पोर्ट्स कारिवली त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. पहिल्या सामन्याचा विजेता संघ. त्यानंतर क्वार्टर फायनल 1 आपल्याला पाहायला मिळेल रिग्नेश 11 गोडसे बी त्यांच्या विपक्षामध्ये वानू स्पोर्ट्स टेंबिवली आणि क्वार्टर फायनल 2 जॉली स्पोर्ट्स कामतगर त्यांच्या विपक्षामध्ये ऐरोली कोळीवाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आणि टीम जहरी रांजनोलीचा कोणी प्रेक्षक अथवा खेळाडू जर सध्या सगळीला लाईव्ह पाहत असेल तर बघा उद्याच्या दिवसा ठीक 12:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आणि तुमचा सामना खेळवला जाईल खारबाव, नानकर अथवा कारिवली या 3 संघांपैकी जो संघ पुढे येईल तो खेळेल रांजनोलीच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा धावफलकावरती आहेत. आज आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बाबू शहा सरांचा गोड आवाज आपण ऐकला जेव्हा इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सातत्याने ते थांबणार नसतं. त्यानंतर नो डाऊट भिवंडी क्रिकेटमध्ये सातत्याने ज्या आवाजाचा बोलबाला आज आपण इतक्या वर्षांपासून पाहिला. वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर इन भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री. हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, जसावरती ज्यांचं भरपूर चांगलं प्रभुत्व आहे असे अजयजी घरत सर त्यांचा देखील आवाज आपण ऐकला. अजून देखील 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 4 ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर इथनं जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे, स्टील रिक्वायर्ड आहेत 57 धावा. बघा सामन्याला सुरुवात करायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि त्याचप्रमाणे अगदी डे सेशन मध्ये आपण ॲज अ ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वरजी मुकादम सरांना पाहतो. त्याचप्रमाणे रजनी क्रिकेटला जशी सुरुवात होते इव्हिनिंग पासून नाईट शेवटच्या सामन्यापर्यंत आमच्या जोडीला असतात. सध्या सगळीला स्कोरिंग क्षेत्रामध्ये फार मोठं नाव त्यांनी कमावलं. अल्पेशजी गायकवाड सर आमच्या समोर असतात. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण महाराष्ट्रभरामध्ये तर ते भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतात. त्याचप्रमाणे गुजरात तर ते रेग्युलर जात असतात. त्यानंतर गोवा येथे जाऊन देखील स्पर्धा कव्हर केलेली आहे. तसे चेन्नई लास्ट इयर आमच्या समवेत महाबलेश्वर प्रीमियर लीग देखील गाजवली, त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं कारण क्वालिटी त्याचप्रमाणे भरपूर चांगला कॅमेरा वर्क याच गोष्टींना पुढे घेऊन आजपर्यंत तेजसजी भोईर आणि त्यांची टीम चाललेली आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आणि 4 ओव्हरमध्ये अजून देखील 57 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हर 57 ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर रिक्वायर रेट 14 पेक्षा देखील जास्त सध्या सगळीला आहे. 14.25 ची सरासरी म्हणजे प्रत्येकी षटकामागे 2 ते 3 मोठे फटके. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. दुसरं षटक गोलंदाज जर आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये प्रतिकेश आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक चांगलं राहिलं गणेश कारण करेश मात्रेची विकेट. त्याचप्रमाणे पाहिलं तर फक्त 9 धावा त्याने खर्च केला.
शॉर्ट पिच टाकलाय, खेचून मारलाय ऑन साइडला. गॅप आहे त्या क्षेत्रामध्ये बिकॉज मिड विकेटचे फिल्डर 38 सर्कलमध्ये होते. आता बॅकअपला डीप मिड विकेट वरनं फिल्डर येतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं इन बिटवीन हे काय घडलं, हे काय घडलं. स्वतःच्या पायावरती जणू काही कुऱ्हाड मारून घेतली की काय. आता किती मिळतील अंपायर्ससाठी आपण वेट करूया. अंपायर्स एकूण किती असतील ते सांगायचं. आणि एकूण या रन्स असतील 6. ये 6 असतील. बघा अंपायर्स आमच्या ऑफिशियल अंपायर एक्झॅक्टली अंपायर्स किती रन असतील या. बघा निर्णय पोचवायचे अंपायर्स किती असतील एकूण. पण सध्याच्या घडीला बघा 2 धावा तर गेल्याच होत्या. या थ्रोची काही आवश्यकता होती का. डायरेक्ट इटचा अटेम्प्ट केला. बघा ग्राउंड फिल्डिंग करत असताना या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागतं की 6 धावा असतील. यस माहिती आलेली आहे की टोटल या रन्स असतील 7. यस बिकॉज 3 धावा पळून काढलेल्या आहेत आणि ओव्हर थ्रोच्या 4. सात धावा बोनस मध्ये. बघा 3 धावा पळून काढल्या आणि 4 धावा ओव्हर थ्रोच्या. बघा स्कोर कार्ड जो थांबला होता तो आता प्रचंड वेगाने पुढे गेला. 17 वरती धाव फलक. आणि तासामध्ये आणखीन काही भर होईल का. बॉल हवे मध्ये फाईन लेगला फिल्डर कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. आणखीन एक मोठा धक्का. बाला तरे यांच्यावरती जिम्मेदारी जरूर होती बट बाळाला देखील जास्त काही करता आलं नाहीये. दुसरा धक्का फलंदाज बाद. बाला तरे देखील आता बाद झाला. बघा रणगती कमी नाहीये, योग्यच आहे बट विकेट चाललेत. 2 चांगले फलंदाज आता डगआउट मध्ये. करेश म्हात्रे त्यानंतर आता बाला तरे. नवीन फलंदाज लवकर पाठवायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना क्रमांक 4 वरती सागर तरे. सागर तरे नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती येतो. मग लेट नाईट जर आपण पाहिलं सध्या सगळीला वाजलेले आहेत 1:19 आणि युट्यूब वरती सध्या सगळीला जवळपास 500च्या आसपास प्रेक्षक सध्या सगळीला या स्पर्धेचा आनंद घेतात. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि उद्याचा दिवस आय थिंक आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणखीन एक चांगला रेकॉर्ड बनवणार आहोत. उद्याचा फायनल डे आणि भरपूर सारे दिग्गज संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहे. त्यामध्ये आपल्याला रिग्नेश 11 गोडसेई टेंबिवलीची बॅटल पाहायला विसरू नका. स्लोवर 1 टाकला, फसवलंय. आणखीन एक इम्पॉर्टंट विकेट मिळेल का. मिड विकेटला फिल्डर कॅच पकडली जाईल. आणखीन एक मोठा धक्का. आता हेच म्हणावं लागेल सध्या सगळीला. टीम बाद वडबी इन बिग बिग ट्रबल. 1 विकेट डाऊन. अडचणी समस्या सध्याच्या घडीला वाढतच चाललेल्या आहेत. कारण पहा रन्स मी सांगितलं की रन्स योग्य गतीने बनवले जातात बट विकेट्स आणि देखील आपण पाहिलं गेलं तर 3 विकेट गेलेत ते देखील इम्पॉर्टंट विकेट. तीन धक्के लागलेत आणि आता
चिंतेचा विषय. बघा मेन गेट वरती आय थिंक एक टेम्पो आहे. विनंती आहे की प्लीज लाईट्स ऑफ करायचे आहेत. तीन धक्के लागलेत. रणगती चांगली आहे बट विकेट देखील 3 गेलेत आणि लक्ष देखील छोटे नाहीये. 66 धावा चेस करायचा आहेत. या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या फलंदाजाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी होती. स्लो वन टाकला बट यावेळेस परफेक्ट पिक केला. पुल केला. फुल पॉवरफुल सिक्सर. बॅटर मिलिंद म्हात्रेचा बॅट मधनं हा धमाका. स्वतःच्या घडीला भादवड बीचा फलंदाजाने देखील ठरवलंय की एकाच गिअर मध्ये बॅटिंग करायची. जो येतोय अगदी पहिल्या बॉल पासून माइंडसेट क्लिअर आहे की मोठे फटके खेळायचे. षटकार येतोय. धाव फळक आता 23. बॅटर मिलिंद म्हात्रे अगदी फुल्ली कॉन्फिडन्सने पहिलाच अगदी फटका खेळले होतं. 6 धावा देखील मिळालेले आहे. धाव फळक आता 23 वरती. पुढचा बॉल यावेळेस फुल लाईन टाकला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. षटकारानंतर खऱ्या अर्थाने एक मिनी कमबॅक आपल्याला गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. बघा सामना भरपूर चांगला रंगू शकतोय पण त्यासाठी इथनं भादवड बी टीमचे जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत मिलिंद म्हात्रे आणि तुषार जोशीला इथनं एक पार्टनरशिप बनवावी लागेल. ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट करायचं होतं. बॅटची काढा लागली. थर्ड मॅनचा फिल्डरच्या माध्यमातून मिसफील्ड आणि बॉल देखील निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान आला आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. आणि आता आपण असं म्हणूया की भादवड बी बॅक ऑन ट्रॅक बिकॉज गेले 3 चेंडू तब्बल 2 मोठे फटके आले. आता 18 मध्ये आवश्यकता आहे 39 धावांचे म्हणजे 13 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचं आहे. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर मिनिमम 2 मोठे फटके एका षटकामागे येणं गरजेचं असेल. आणि सध्याच्या घडीला ग्राफ पहा. ग्राफ आपल्या समोर आहे. कंपॅरिझन जर आपण केलं तर कोलशेत संघ पहिल्या षटकामध्ये पुढे होता. भादवड संघ थोडा मागे राहिला. पण दुसरं षटक आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये भादवड बी संघ आता पुढे जाताना दिसतो. आणि त्यानंतरची जर आपण 3 षटकं पाकली तर एक आपल्याला टॉल बिल्डिंग पाहायला दिसत आहे. ते म्हणजे 4थं षटक होतं पहिल्या इनिंगचं ज्याच्यामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. तशाच काही इमारती आता उभ्या कराव्या लागतील भादवड बीला कारण 18 मध्ये अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे. गणेशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला कारण गणेशने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. 9 धावा खर्च करून एक इम्पॉर्टंट विकेट काढली होती. तर अनुषंगाने गणेशला इथनं पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल सोडून दिला. सातत्याने बघा फर्स्ट ओव्हरमध्ये देखील असेच काही प्रयत्न होते गणेशचे. वाईड लाईन गोलंदाजी आणि मोस्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात गोलंदाजाच्या माध्यमातून की रिच पासून दूर ठेवायचं आहे. अतिरिक्त रन सध्याच्या घडीला मिळत आहे. धावफलक 28. बॅट्स अगदी टोएंडला लागला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पुन्हा एकदा आपल्याला मिलिंद म्हात्रे पाहायला मिळतील जे सध्याच्या घडीला चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. 3 चेंडू फेस केलेत मिलिंदने आणि तो 333च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 10 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. अजून देखील सामना भरपूर बाकी आहे. मिलिंद आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅकफुटवरती जाऊन पंच केला बट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे उपस्थित. मिळेल फक्त एक सिंगल. बघा फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते ही चांगली गोष्ट आहे कारण बघा ज्याप्रमाणे तुम्ही फील्ड सेटअप करता तुम्हाला जर जे फिल्डर बाउंड्री लाईनवरती फील्ड करतात त्यांना जर प्लेमध्ये आणायचं आहे तर तुम्हाला त्याप्रमाणे बॉल देखील टाकावे लागते. सध्याच्या घडीला ते कार्य गणेश या षटकामध्ये करतोय. एक सिंगल मिळेल. सध्याच्या घडीला एक बाउंड्री आता इथनं येणं गरजेचं असेल भादवड बी टीमसाठी. जोशी आता स्ट्रायकिंग एंडवरती पुल केला. हवेमध्ये आहे. फटक्यामध्ये ताकद कमी दिसते. फिल्डर आहेत उपस्थित काऊ फेस मध्ये. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल असं वाटलं होतं की एक पार्टनरशिप बिल्ड होत आहे. भादवड बीचा कमबॅक होत आहे असं वाटलं पण आता पलटवार पुन्हा एकदा गणेशचा. सफलता मिळेल. धक्का लागलाय. हा 4था.
बघा पुल करण्याचा प्रयत्न होता आणि स्पेशली या क्लायमॅटमध्ये बॉल इझिली ट्रॅव्हल होत नाही. मला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक प्लस त्या फटक्या मागे ताकद देखील झुकावी लागते आणि आय थिंक ताकदीचीच कमी राहिली असावी. बघा किती चांगला लाईव्ह टेलिकास्ट दाखवला जातं 2 फ्रेममध्ये. एका फ्रेममध्ये तुम्हाला दाखवलं जातं की कशा प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला बॅटरच्या माध्यमातून. दुसऱ्या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे कॅच कंप्लीट झाली. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो भूषण महात्रे क्रमांक 6 वरती. बघा जस्ट आता असं वाटत होतं की भादवड संघाचा कमबॅक झाला, इथं चांगली पार्टनरशिप बनत आहे, बट त्या पार्टनरशिपला ब्रेक केलं गणेशने. गणेशला दरम्यान दुसरी सफलता मिळाली. नवीन फलंदाज क्रमांक 6 भूषण म्हात्रे. भूषण आलाय, पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, लॉफ्ट केला आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. षटकार. जबरदस्त फटका, ओटीटी ओव्हर द टॉप. काय फटका पाहायला मिळाला. अतिशय चांगली बॅट स्विंग, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले होते. षटकार येतोय. धाव फळक आता या 7 धावेच्या मदतीने सध्या सगळीला स्कोर काढता 36 वरती. बघा सध्या सगळीला रिक्वायर रेट हा प्रश्न नाहीये भादवड बी साठी. सध्या सगळीला विकेट 4 गेले तो प्रश्न आहे. कारण जर आपण पाहिलं कंपेअर जर केलं तर करंट रन रेट जास्त आहे कंपेअर टू रिक्वायर रेट. बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंड मध्ये. षटकार दरम्यान इथं आला. हे षटक जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. एक सफलता गणेशला मिळालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये देखील गणेशनं 9च दिल्या होत्या आणि 1 विकेट त्या ओव्हरमध्ये त्याला मिळाली होती. आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 9 खर्च झाले आहेत आणि 1 विकेट आहे. बघा भरपूर चांगले चांगले कमेंट्स खऱ्या अर्थाने पाहायला मिळतात. कारण यूट्यूब वरती लाईव्ह चॅट देखील सुरू आहे आणि संदेश म्हात्रे यांचा कमेंट स्क्रीनवरती दाखवला जातो. भादवड बी साठी त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. ते सध्याच्या घडीला सामन्याचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे आणि विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील भादवड साठी शुभेच्छा येत आहेत. आणि भादवड संघ सध्याच्या घडीला चांगली लढाई इथनं लढतोय, पण अजून देखील कार्य अधुरं आहे. कारण धाव फलक 36 म्हणजे अजून देखील 30 धावांची आवश्यकता. भूषण मैदानाच्या आतमध्ये जसा आला तसा बॅटमध्ये देखील मोठा फटका. यावेळेस क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल अगदी स्लॉट मध्ये होता, त्याच्यावरती षटकार आला, पण यावेळेस थोडी लाईन मागे खेचली गोलंदाज गणेशने. त्याचा बेनिफिट त्याला मिळतो. निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल महत्वाचा आहे कारण इक्वेशन जर आता पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये आता आवश्यकता आहे 30 धावांची. बघा या एका चेंडूच्या अगोदर करंट रन रेट रिक्वायर रेट पेक्षा जास्त होता, पण एका चेंडू नंतर आता रिक्वायर रेट 14 वरती जाऊन पोहोचला. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मध्ये एका चेंडू नंतर देखील समीकरण बदलतो. लोअर फुल टॉस बट प्लेड ऑन. सफलता मिळेल. षटकार जरूर आला भूषणचा बॅट मधनं, बट आता इथनं पलटवार कमबॅक पुन्हा एकदा गणेशचा. तिसरी सफलता गणेशला मिळेल. धक्का लागला आता 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. बघा टीम कारिवली आपण देखील रेडी राहा, कारण हा सामना जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला टीम कारिवली सोबत खेळताना दिसणार आहे. धक्का आणखीन एक. मी म्हटलंच होतं की चिंतेचा विषय रिक्वायर रेट नाहीये, रन्स बरोबर आहेत बट विकेट्स 5 गेलेत. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटर मिलिंद म्हात्रे आहे, ही महत्वाची गोष्ट. नवीन फलंदाज क्रमांक 7 वरती येतोय प्रशांत. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 30 धावांची आवश्यकता येणार आहे. 12 चेंडू कोणाचे 12 वाजून जातील, कोणाला हसवून जातील, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इथं बाजी कोण मारेल, टीम भादवड बी की टीम कोळशेत. वाईल्ड कार्ड एंट्री आहे कोळशेत संघाची आणि भरपूरदा आम्ही पाहिलं की वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला मिळते ना तो संघ त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करतो आणि त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतो. आणि सध्याच्या घडीला ही वाईल्ड कार्ड एंट्री कोळशेत टीमची भरपूर चांगली चालली आहे, कारण डॉमिनेट करतात या मॅच मध्ये. 12 मध्ये 30 धावांची आवश्यकता, बट अजून देखील मिलिंद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. एकंदरी एका एंड ही लढाई तो अजून देखील लढतो,
कारण त्याला देखील ठाऊक आहे, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येकी सामना नॉकआउट असतो. जिंकाल तर पुढे जाल आणि हराल तर स्पर्धेला सोडावं लागतं. आणि सध्या सगळीला डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये हा सामना. 12 मध्ये 30ची आवश्यकता असताना ओव्हर पिच टाकला ऑन साइडला. हा फटका. फिल्डिंग चांगली जे फिल्डर डीप मध्ये होते, ओमकार होते त्या क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग त्याची राखली. काही रन्स आपल्या संघासाठी त्याने नक्कीच वाचवले. 2 धावा दरम्यान पूर्ण केले जातील. धाव फलक या 2 धावांच्या मदतीने आता 38 धावा धाव फलकावरती. 11 मध्ये आता 28 धावांची आवश्यकता. म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूंवरती कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके हवेच आहेत जर लास्ट ओव्हर पर्यंत ही लढाई लढायची आहे टीम भादवड बी ला. बघा फायटिंग क्रिकेट नेहमीच आपण या संघाला खेळताना पाहिलेला आहे. भिवंडी नव्हे तर भिवंडीचा बाहेर जाऊन देखील चांगला खेळ या संघाला आपण भरपूरदा करताना पाहिलंय. पण आज या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांचा होईल का? शॉर्ट पिच टाकला, हुक केला गॅप मध्ये, खाली क्षेत्र, बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. आणि ज्याप्रमाणे हा बॉल टाकला होता ना, ती हिंदीमध्ये म्हण आहे ना, आ बैल मुझे मार, असाच बॉल टाकला होता. शॉर्ट पिच इतक्या कमी गतीने. सफलता जर आपण पाहिली तर बॅटिंग मध्ये आता मिळताना दिसत आहे, कारण चौकार येतोय. प्रेशर वाढत चालला होता. बाउंड्रीची आवश्यकता होती. बाउंड्री आली आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला ऑन साइडला. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट हिट बाय मिलिंद म्हात्रे. सिक्सर. आता रात्रीच्या वेळेस खऱ्या अर्थाने थोडा वेळा अगोदर कोलशेतचा संघ रिलॅक्स होता, शांत होता, कारण या रेस मध्ये ते पुढे होते. बट आता झोप उडवतायत कोलशेतच्या खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांची. मिलिंद म्हात्रे 2 चांगले फटके. चौकार त्यानंतर षटकार. समीकरण आता थोडं इझी. 9 चेंडू शिल्लक, 18 धावांची आवश्यकता. काय खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. प्रत्येकी षटकामध्ये गेम चेंज होत आहे. भरपूर सारे अप अँड डाऊन्स या सामन्यामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. पण तरी सुद्धा अजून देखील ही लढत अजून देखील चांगली रंगू शकते, कारण चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे अजून देखील 18 धावांची. काय लढत लढली आहे स्पेशली मिलिंद म्हात्रे. अलोन वॉरियर. 7 चेंडू फेस केले, 23 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट. 9 मध्ये 18. हा बॉल सोडून दिला. वाचण्याचा प्रयत्न केला जातो या सिच्युएशन मध्ये. ॲज अ बॉलर माइंड मध्ये ही गोष्ट नेहमी ठेवा. बघा प्रेशर येणार आहे, अडचणी येणार आहेत, बट ॲज अ प्लेअर आपले थॉट्स नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजे. समोर जे चॅलेंज आहे त्याला फेस करण्याची हिंमत ॲज अ प्लेअर आपण दाखवली पाहिजे. ती हिंमत आता गोलंदाजाला करायची आहे. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक धडाका. षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. टाळ्या देखील वाजतात आणि का वाजतात, कारण जो सामना एका मोमेंटला कोलशेत संघाच्या बाजूने झुकला होता त्याला सिंगल हँडेडली आपल्या बाजूला पुन्हा एकदा आणलाय बॅटर मिलिंद म्हात्रे. जबरदस्त बॅटिंग. बघा आज एका गोष्टीचा उल्लेख मी केलाच होता की बघा खेळ क्रिकेटचा असो वा कोणता असो, प्रेशर हँडल करणं ही एक फार मोठी कला आहे आणि ती कला फार कमी खेळाडूंना अवघड असते. आणि त्या कलेचंच प्रदर्शन सध्याच्या घडीला मैदानात मध्ये मिलिंद करतोय, कारण दबाव दडपण भरपूर होतं. पण त्या परिस्थितीमध्ये आपल्या संघाला विजयाचा मार्ग सध्याच्या घडीला मिलिंद दाखवतोय. आता इक्वेशन आपण जर पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 मध्ये 11. 8 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं चेंडू आणि रन्स मध्ये 3च रन्सचा आता फरक. बॉल दरम्यान मागे चालला आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर येतोय निर्धाव. म्हणजे आता 7 मध्ये 11. हा चेंडू महत्वाचा. बघा गोलंदाज सध्याच्या घडीला हाच विचार करत असतील की या षटकामध्ये आता जे झालंय त्याला आपण चेंज नाही करू शकत, पण हा प्रयत्न नक्कीच करायचा आहे की अंतिम चेंडूवरती बाउंड्री गेली नाही पाहिजे. कारण जर लास्ट बॉलवरती बाउंड्री नाही आली अंतिम षटकामध्ये 10-9 धावा जर उरल्या तर ही मॅच आणखीन इंटरेस्टिंग होऊ शकते. 7 मध्ये 11. धीम्या गतीने टाकल्या बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट पंच केलं. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूंवरती फक्त 7 धावांची आवश्यकता.
एका षटकामध्ये पूर्णपणे सामना चेंज. बघा 12 मध्ये 30 हव्या होत्या आणि गेल्या 6 चेंडूंवरती 23 धावा आल्या. म्हणजे आता 6 चेंडू शिल्लक आहे, 7 धावेची आवश्यकता. अजून देखील मी म्हणेन की मॅच संपली नाहीये. 6 चेंडूवरती 7 धावा डिफेंड देखील होऊ शकतात, पण मिलिंद मैदानाच्या हातामध्ये आहेत आणि ते आहेत. तर इथनं या धावा चेज होण्याची शक्यता फार आहे. 6 मध्ये 7. सत्ता सगळीला जेही गोलंदाज जे अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतील त्यांच्यासाठी तर मी इतकंच म्हणू शकतो की आता जे घडायचं आहे ते घडलंय 4 ओव्हरमध्ये, त्याला आपण चेंज नाही करू शकत. पण 6 मध्ये 7 कशा प्रकारे डिफेंड होतील त्याचा विचार ॲज अ बॉलर ॲज अ टीम सत्ता सगळीला करायला हवंय. कारण बघा सामना अजून देखील पूर्णपणे संपलेला नाहीये. लढण्यासाठी अजून देखील 7 धावा बाकी आहेत. आणि या स्पर्धेचा जो महत्वाचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी, म्हणजे एक धाव जरी वाचवली ना तरी सुद्धा कोलशे संघ हा सामना जिंकू शकतो. 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे असतील, कारण जर पहिल्या 3 चेंडूंवरती 1 ते 2 विकेट्स येत आहेत अथवा 1 ते 2 डॉट बॉल येत आहेत तर मॅच आणखीन इंटरेस्टिंग होऊ शकते, रंगतदार होऊ शकते. शर्तीचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी आतापर्यंत लावले गेलेत, पण हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल या फेरीमध्ये इथं बाजी कोण मारेल, टीम भातवडबी की टीम कोलशेत. 6 मध्ये 7 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा हा सामना, कारण भरपूर साऱ्या आपण डाऊन्स आपण पाकले. एका मोमेंटला कोलशेत संघ रेसमध्ये पुढे होता. लास्ट ओव्हर मध्ये 23 आल्या. मिलिंद म्हात्रेचा पलटवार आपण पाहिला. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला, गॅप मध्ये आहे. आता फिल्डर पाठलाग जरूर करतायत आणि फिल्डिंग देखील चांगली. 2 धावा पूर्ण केल्या जातील, म्हणजे 5 चेंडू आता 5 धाव्यांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आहे बघा. 6 मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल फुल टॉस. प्रेशर गोलंदाजाला जाणवतं, बट या सिच्युएशन मध्ये कोलशेत संघाकडे गमवायला काही नाही आहे, कमवायला भरपूर काही आहे, कारण 5 अजून देखील बाकी आहेत. 5 चेंडू 5. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी पॉवरफुल स्ट्रोक आणि मिसफील्ड देखील झाली आहे. बघा ज्याप्रमाणे ही फिल्डिंग झाली ना त्या गोष्टीवरनं एक गोष्ट आपल्याला समजली की लास्ट ओव्हरमध्ये ज्या 23 आल्या ना त्या पूर्णपणे मनोबल तोडणाऱ्या होत्या आणि हा चौकार येतो. म्हणजे आता फक्त एका धावेची आवश्यकता. मी म्हटलं होतं बादवड बी टीम संघाचा विषयी की हा संघ लढणं जाणतो. फायटिंग क्रिकेट हा संघ नेहमीच खेळतो आणि सध्या सगळीला तीच लढाऊ वृत्ती या सामन्यामध्ये बघा. कलेश लवकर बाद झाला, बाला लवकर बाद झाला, सागर देखील बाद झाला, पण त्यानंतर पूर्णपणे आपल्या टीमची जिम्मेदारी मिलिंद म्हात्रेने खांद्यावरती घेतली. बॅटची कडा आणि या चेंडू सोबत हा सामना समाप्त. सामना इथं जिंकला. एक खऱ्या अर्थाने क्लोज एन्काउंटर